तर एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या रस्त्यावर धोकादायक झाडं आहेत। काल दिवसभरात झाडं फांद्या कोसळण्याच्या 45 घटना घडल्यात। आतापर्यंत धोकादायक झाडांच्या शेकडो तक्रारी आलेल्या आहेत। झी 24 तासवर या कोसळणाऱ्या झाडांचा आपण रियालिटी चेक करणार आहोत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पावसाचा जोर एकीकडे आहे तर दुसरीकडे आता झाडं कोसळण्याच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत आणि रस्त्यांवर मुंबईतल्या धोकादायक झाडं आहेत। काल दिवसभरात झाडं आणि फांद्या कोसळण्याच्या 45 घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। आणि मुंबईतील या झाडांचा रियालिटी चेक करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक गेलेल्या होत्या। त्यांच्या हाती काय माहिती लागली आपण पाहूयात। मनश्री, काल तुम्ही मॅनहोलची पाहणी केली, तिथे कुठे झाकणं उघडी आहेत त्याचा रियालिटी चेक केला होता। आज धोकादायक झाडांची पाहणी तुम्ही केलेली आहे। काय सांगाल, काय तुम्हाला मुंबईच्या रस्त्यांवर दिसलेत? किती झाडं धोकादायक आहेत जिथे कुणीच लक्ष दिलेलं नाहीये, पालिका प्रशासन पोहोचलेलं नाहीये? खरं तर वरनं तुफान पाऊस कोसळतोय, मात्र झी 24 तास रस्त्यावर आहे। अपेक्षित आहे की बीएमसी प्रशासनानं हा रियालिटी चेक करावा आणि बीएमसी प्रशासन रस्त्यावर यावं। मी थेट तुम्हाला दृश्य दाखवते। माझ्या शेजारी हे झाड आहे सायन परिसरातलं आणि याच्या मुळांपाशी बघा, याचा बुंधा बघा, पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटने हे वेढलं गेलेलं आहे। पेवर ब्लॉक तर दाबलेलेच आहेत, मात्र पूर्णतः या रस्त्यावरती जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम झालं तेव्हा याच्या अवतीभोवती नियमानुसार, हे मी सांगत नाहीये, हरित लवाद आणि उच्च न्यायालयाचा हा नियम सांगतोय, याबाबत वेळोवेळी सुनावणी झालेली आहे की मुळांपासून म्हणजे बुंध्यापासून साधारणतः 1 मीटरची जागा असणं अपेक्षित आहे। 1 मीटरची जागा झाडांच्या मुळांना देणं अपेक्षित आहे। त्याच्या भोवती रस्त्याचं काम केलं जाऊ शकतं। त्याकरता इथे बॅरिकेटिंग होणं आवश्यक आहे। मग ते बॅरिकेटिंग तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं करू शकता, मात्र किमान झाडाच्या खालच्या बुंध्यापासून 1 मीटरची जागा सोडावी हा हरित लवादाचा आजचा नाही तर बऱ्याच पूर्वीचा नियम आहे। साधारण 2015, 2017 अशा वेगवेगळ्या वेळी याबाबत सुनावणी सुद्धा झालेली आहे। मात्र मान्सूनपूर्व जी कामं होतात त्या मान्सूनपूर्व कामांमध्ये अशा प्रकारच्या झाडांची तपासणी होणं, त्यांचं ऑडिट होणं गरजेचं असतं। वृक्ष प्राधिकरणाबाबत ते अधिकृतपणे ते ऑडिट केलं जातं। मात्र ही एक झाड मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ही झाडांची हालत आहे। पुढे आणखीन जाऊया, इकडे बघा, हे झाड तर थेट भिंतीमधून बाहेर आलेलं आहे, कुठल्याही क्षणी कोसळू शकेल अशा अवस्थेतलं हे झाड आहे। खरं तर मी सुद्धा इथे उभं राहून रिपोर्टिंग करणं हे प्रचंड जीवावर बेतणारं ठरू शकतं। इथून वाहतूक होते, अनेक मुलं या ठिकाणाहून येतात जातात, मात्र त्याच्या पुढे जरी तुम्ही बघितलं, इथे मध्ये पूर्णतः पाणी भरलेलं आहे, साधारण घोटाभर पाणी आहे। तरी मी इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। तिथून पुढे जर आपण बघितलं तर समान परिस्थिती आपल्याला या फुटपाथवरनं जाताना बघायला मिळेल। बघा, हा फुटपाथ नव्याने बांधलेला आहे, फुटपाथ चकाचक आहे चालायला, त्या बाबतीत कोणाचीच काही हरकत नसावी। मात्र फुटपाथ चालायला जेव्हा आपण सोयीस्कर पद्धतीने तयार करतो तेव्हा झाडांची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। पुन्हा एकदा सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा पूर्ण विळखा आपल्याला मुंबईतल्या झाडांना बसलेला बघायला मिळतो। बरं, ही फक्त उदाहरणं आहेत। संपूर्ण मुंबईभर आपल्याला माहिती आहे की मान्सूनपूर्व काळामध्ये बरीचशी खोदकामं झालेली होती। या खोदकामांच्या दरम्यान झाडांच्या मुळांना धक्का लागला असण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर अनेक रस्त्यांचं सीसी अर्थात सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम हे पालिका प्रशासनाने आणि वेगवेगळ्या प्राधिकरणांनी हातात घेतलेलं होतं। मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याकरता खरं तर आदेश देण्यात आलेले होते। आपण आणखीनही या रस्त्यावरची संपूर्ण परिस्थिती दाखवू शकतो की कशा पद्धतीने समोरचं झाड सुद्धा बघा की भिंतीतून बाहेर आलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर झाडांची मुळं दाबली जाणार असतील, झाडांचे बुंधे हे जर धोकादायक परिस्थितीत या ठिकाणी उभे राहणार असतील तर ते कधीही कोणाच्याही डोक्यावर पडू शकतात। इथून येणारी जाणारी जी वाहनं आहेत किंवा प्रवास करणारे नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या जीवावर बेतलं जाऊ शकतं। इथून बघा, ही शाळेची मुलं इथून चाललेली आहेत, वरती डोक्यावरती धोकादायक झाड आहे। म्हणजे मुंबईत चालणं सुद्धा आता इतकं जिकिरीचं झालेलं आहे की वरनं एकतर झाड कोसळून मराल किंवा खाली पायाखाली जे मॅनहोल उघडं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष नसेल, त्यात घसरून पडून मराल। त्याच्यामुळे मरण स्वस्थ झालंय मुंबईत, हे तर आपण अनेक वर्षांपासून ऐकतो आहोत। मात्र साधं लॉजिक आहे की झाडांची मुळं त्यांना श्वास घ्यायला जागा देणं, झाडांचे प्राण न घेता आणि सोबतच ती झाडं धोकादायक बनू नये याची काळजी घेणं ज्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र पार पाडली जात नाही। चेंबूरमधली दुर्घटना ताजी आहे, त्याच्यानंतर महापौरांनी आदेश दिले की झाडांचं ऑडिट करू, पण हे आदेश फक्त आणि फक्त कागदावर राहिलेले दिसतायत। एकही पालिकेचा कर्मचाऱ्याचं अशा प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा विळखा बसलेल्या झाडांकडे लक्ष नाहीये। त्याच्यामुळे शेकडो तक्रारी रोजच्या रोज प्राप्त होत आहेत। मात्र होणार काय हा एक प्रश्न आहे।
अगदी वर्षी आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. झाडं ही त्या बिल्डिंगच्या बाहेरून आलेली आहेत, बिल्डिंगच्या आतून बाहेर आलेली आहेत आणि त्यामुळे ज्या वेळेला तिथल्या बिल्डरने ही इमारत बांधली त्याचा सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे होतं. दुसरं म्हणजे फुटपाथ बांधले गेले त्यावेळेला सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जे प्रशासनानं केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही संदर्भात आता पालिका प्रशासन काही पावलं उचलतं का, खरोखर त्या ठिकाणी येऊन ऑडिट करतं का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा.